आजच्या नगराच्या 8 दिवस आजच्या नगरासाठी आलेल्या आपल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आजच्या झेंड्याचे मानकरी गोपेरी कारिस्तील श्री पीटर राव कोळासो आहेत. त्याला मी इथे पुणे त्यांच्या कुटुंबियांना पाठवण्यात करता त्याकडे यावं. श्री पीटर राव कोळासो एक गोपेरीचे रहिवासी असून ते मूळचे पुणेकर आहेत. फातिमा माता ही त्यांचं श्रद्धास्थान आहे. फातिमा मातेच्या मदतीने त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सुख समाधान व चांगले आरोग्य लाभले आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या दानशूर स्वभावामुळे अनेकांना त्यांच्या मदतीचा हात दिला आहे. उदाहरणार्थ आपल्या चर्चच्या दारात असलेली काही जमीन कुणाच्या कुटुंबाच्या मालकीची होती. ती जमीन कोणत्याही मोबदला न देता फादर विल्सन यांच्या विनंतीवरून सर्व कोणाच्या कुटुंबाच्या सह्या घेऊन चर्च नावे करण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आज आपण त्यांना ध्वजवंदनाचा मान श्री पीटर कोळासोला देत आहोत आणि त्यांचे आभार मानत आहोत. आणि खास करून त्यांची पत्नी ग्रेसी पीटर कोळासो यांच्यासाठी आपण खास प्रार्थना करूया. फातिमा मात्र त्याला चांगल्या आरोग्य द्यावे म्हणून फातिमा मातेकडे आपण विनंती करूया. आपल्या सर्व हेतू आणि या कुटुंबाचे हेतू यासाठी त्या नगरामध्ये प्रार्थना करूया. आपण सर्वजण जगाला मानवला करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लागू दे. तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला थोडी प्रार्थनेचे मार्गदर्शन मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एकत्र आमच्या
फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी, असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा, करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा, करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी, या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी, वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नवकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधरण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसहनाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळवू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रस्तावना. आजचा नोवेनाचा 8वा दिवस. नोवेनाच्या या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज आपण पर्यावरण जागृती या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. माणूस हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा विकास साधून घेतला. मात्र त्याची परतफेड करण्याचे तो साफ विसरला आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवा असे वाक्य सर्वत्र कानी पडत आहे. माणसाने केलेल्या पर्यावरणाचा हानीमुळे व मायभूमीवर झालेल्या अत्याचारामुळे एक प्रकारे पृथ्वीचा बळी दिला जात आहे. पर्यावरणाची आजची धोकादायक स्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेऊन योग्य ती कृती करण्याची गरज आहे. किंबहुना ते आपले कर्तव्य समजून ती पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर, निसर्गाशी जुळवून घेण्याची वृत्ती, स्वतःला लावलेली शिस्त अशा अनेक गोष्टींमुळे भविष्यातील अनेक संकटापासून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणूनच निसर्गाशी नाते जुळवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा व त्याद्वारे सर्व संजीवनाचे हित साधण्याचे प्रयत्न आपल्याकडून व्हावे व यासाठी आपणास ईश्वरी कृपा आणि प्रेरणा लाभावी म्हणून या नोवेनामध्ये आपण फातिमा मातेकडे प्रार्थना करूया. तुझी आधारी आयो आम्ही तुझी आधारी रम्य तुझ्या घरी रम्य तुझ्या घरी पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. माझ्या प्रिय बंधूंनो, पर्यावरणाच्या बाबतीत जे परमेश्वराने चांगलं निर्माण केलं होतं ते आपण बिघडवलेलं आहे. त्याबद्दल आपण हात जोडूया आणि परमेश्वराकडे क्षमा मागूया.
तुझ्या विरुद्ध पाप मी केले. हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा. आपे आमुची कबूल करीतो. हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, क्षमा करा, क्षमा करा. तारक आमुचा तू झालासी. हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा, दया करा, क्षमा करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व नित्यजीवी बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काय जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. मलाखी या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे. तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो? देवाची सेवा करणे व्यर्थ आहे. त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केले आणि सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चाललो. यापासून काय लाभ झाला? आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो. दुराचारी संपन्न झाले आहेत. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांना बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे आणि त्याच्या नावाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक आणि दृष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा आणि न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ आणि सर्व दुराचारी दसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील. त्यांचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही. पण तुम्ही जे माझ्या नावाने भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्योदय पावेल. त्याच्या पंखात आरोग्य असेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. देवावर विसंबून राहणारा माणूस धन्य होय. जो मनुष्य दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, पण परमेश्वराच्या नियमशास्त्रात समतो, त्याच्या नियमशास्त्राचे दिवस रात्र मनन करतो, तो धन्य. आपला प्रतिसाद. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. आपला प्रतिसाद. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांना मार्ग नष्ट होतो. आपला प्रतिसाद.
शुभवर्तमानासाठी उभे सांग. प्रसन्न मनसे खुशी मनावे नाचे गावे तन मनसे हालेलुया हालेलुया. हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. ये दिवस है उसे बनाया प्रभु ने हाथों से. प्रसन्न मन से खुशी मनावे नाचे गावे तन मन से हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुमच्यामधला कोणी एक आपल्या मित्राकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही. पण मित्र आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नकोस. आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत. मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाते. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती उदार हस्ते पवित्र आत्मा देईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. अमेरिकेमध्ये 21 ते 30 सप्टेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्र संघाची संपूर्ण जगाचं किंवा राष्ट्राचं वातावरण कृती परिषद भरली होती. जगातील सर्व देशांचे प्रतिनिधी आले होते आणि या भरलेल्या सभागृहामध्ये स्वीडनच्या एका 16 वर्षीय पर्यावरण रक्षक निसर्गप्रेमी मुलीने आवेशपूर्ण, भावुक आणि जोशात असं भाषण केलं. भाषणाची सुरुवातच तिने, माझा संदेश हाच आहे की आमचे तुमच्यावर लक्ष राहील. ती म्हणाली, ह्या वेळेला आणि ह्या वयात मी इथे या युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्समध्ये असणं हे चुकीचं असून मी शाळेत असायला हवं. मात्र तुम्ही सर्व नेते मंडळी आम्हा तरुण मुला मुलींना आशा दाखविण्यासाठी येता. तुमची हिंमत कशी होते? तुम्ही आमची स्वप्ने चोरली आहेत, आमचे बालपण तुम्ही हिरावून घेतले आहे. मी अजूनही भाग्यवान आहे, मात्र जगामध्ये लोक वेदनेमध्ये आहेत, लोक मरत आहेत. घरदार आयुष्याची कमाई मातीमोल होत आहे, सगळा पर्यावरणाचा तोल बिघडत आहे. सगळी जी पर्यावरण व्यवस्था आहे, इकोसिस्टम आहे, ही आपण सर्व नष्ट होण्याची सुरुवात झाली असताना तुम्ही मात्र पैसे, आर्थिक विकास या गोष्टी करत आहात. तुमची हिंमत तरी कशी होते? गेल्या 30 वर्षापासून विज्ञानाने अगदी स्पष्ट केले आहे
की कसं काय तुम्ही ह्याकडे दुर्लक्ष करू शकता. विज्ञान सातत्याने आणि पर्यावरण आणि जग सातत्याने आपल्याला चिन्ह देत आहे, गोष्टी सांगत आहे, आणि ह्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि येथे येऊन तुम्ही मोठमोठी भाषणं कशी देऊ शकता. आणि तुम्ही खूप काही करत आहात असं तुम्ही आम्हाला सांगता. कुठेही कसलंही धोरण, उपाय दृष्टीस पडत नाही, दिसत नाही. तुम्ही भासवता की तुम्ही आमचं ऐकून घेता, तातडीने ऐकून घेता, परंतु दुःखी आणि रागावलेली जरी असली तरी मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण तुम्हाला परिस्थिती माहीत असूनही तुम्ही पुन्हा पुन्हा चुका करीत आहात. तुमची सत्ता टिकविण्यासाठी किंवा तुम्हाला जे हवंय ते मिळविण्यासाठी तुम्ही सैतानासारखे आहात, यावर मी विश्वास ठेवण्यास नकार देईन. तुम्ही आमचे नुकसान करीत आहात. मात्र तरुण मुलामुलींना तुमचा विश्वासघात समजण्यास सुरुवात झाली आहे. तरुण मुलं मुली ही जागृत होत आहेत. सर्व भावी पिढीचे डोळे तुमच्याकडे लागले आहेत. तुम्ही आमचे नुकसान करणार असाल तर आम्ही तुम्हाला क्षमा करणार नाही. तुम्हाला आम्ही असे जाऊ देणार नाही. जग जाग होत आहे. तुम्हाला आवडो की न आवडो, परंतु ह्या विषयावर आम्ही बोलणार आणि बदल होणार. एक श्रद्धेची ठिणगी, एक जागृतीची ठिणगी एका 16 वर्षीय मुलीच्या हृदयामध्ये, मनामध्ये पडल्यानंतर काय होऊ शकतं, तर मोठा जागृतीचा वनवा लागू शकतो आणि भल्या भल्या मोठ्या मोठ्या माणसांना त्याचा विचार करावा लागतं, त्यांची दिशा बदलावी लागते, त्याचं धोरण बदलावं लागतं. कारण जग त्यांच्या विरोधात जात आहे. कारण सगळ्यात मोठी जी शक्ती आहे ही जनशक्ती आहे. जनशक्ती जर आपल्या विरोधात गेली तर आपल्याला हवं तसं करता येणार नाही. ही ग्रेटा थंबर्ग नावाची स्वीडनची मुलगी, तिच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता आहे. तिच्या अंतःकरणामध्ये प्रभूने निर्माण केलेल्या पर्यावरण आणि सृष्टीविषयी फार मोठी ओढ आहे आणि तिच्या जीवनामध्ये परमेश्वराचा वास आहे. प्रभूच्या शिकवणुकीने ती प्रेरित आहे. हे तिचं मिशन आहे. पर्यावरण, वातावरण, हवामान, आणि हा तिचा लढा आहे. ख्रिस्ताठाई माझे प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र बायबल देखील आपल्याला शिकवतं की ह्या सृष्टीच्या निर्मितीचा विचार आपल्यासमोर जाहीर करतं, आपल्यासमोर मांडतं. या निर्मितीचा कळस म्हणजे परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. त्याच्या प्रतिरूपासारखा, प्रतिमेसारखा, प्रतिकृतीसारखा त्यांनी आपल्याला निर्माण केलं आणि परमेश्वराने एक प्रकारे निर्मितीचं कार्य संपविलं. देवाने स्त्री आणि पुरुष निर्माण केले. प्रत्येक निर्मिती वेळी देव बोलला, हे चांगलं आहे, मी निर्माण केलं आहे आणि हे चांगलं आहे. मात्र मनुष्य निर्माण केल्यानंतर हे खूप चांगलं आहे असं परमेश्वराने आपल्याला सांगितलं आणि मनुष्याला संपूर्ण सृष्टीची, पर्यावरणाची जबाबदारी दिली, मालकी दिली नाही. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, पृथ्वी पायाखाली आला आणि पृथ्वी तुम्ही अधिकाधिक सुंदर करा. कारण परमेश्वर निर्माता आहे आणि परमेश्वराने आपल्याला सहनिर्माता म्हणून जबाबदारी दिलेली आहे. सहनिर्माता म्हणजेच जे निर्माण करून माझ्या हाती दिलेलं आहे त्याचा विध्वंस न करता, त्याचा नाश न करता नवीन निर्माण करणं, चांगलं निर्माण करणं आणि अधिकाधिक परमेश्वराचा गौरव होईल आणि ह्या जगातील ज्या सगळ्या निर्मितीद्वारे अधिक चांगली निर्मिती होईल यासाठी एक प्रकारे जबाबदारी दिली, मालकी दिली नाही. परंतु मनुष्य आज ह्या पर्यावरणाचा मालक असल्यासारखा किंवा हे माझं आहे अशासारखा मनुष्य वागू लागला. 6 दिवसाच्या निर्मितीच्या कार्य समाप्तीनंतर देवाने विश्रांती घेतली. त्याने निर्माण केलेल्या सुंदर विश्वामध्ये त्याने विश्रांती घेतली आणि ही सृष्टी देवाचं मंदिर आहे. दाविदाची सगळी स्तोत्र आपल्याला सांगतात की आकाश तुझं गुणगान गाते, तारे तुझे गुणगान गातात, सृष्टी या प्रकाश तुझं गुणगान गातो, झाडे तुझ्या गाणी गातात, पक्षी तुझी गाणी गातात. म्हणजे संपूर्ण सृष्टी, जी सृष्टी तू निर्माण केलेली आहे, जसा सूर्य उगवतो, जशी काय सगळी सृष्टी हसायला लागते, गायला लागते, बागडायला लागते, कारण ती परमेश्वराची निर्मिती आहे आणि ह्यामध्ये देव वास करतो. आणि काही वेळेला आपल्याला आध्यात्मिक आपले जे सल्लागार असतात, स्पिरिच्युअल डायरेक्टर आपल्याला सांगतात की जेव्हा आम्ही फादर किंवा सिस्टर्स आम्ही रिट्रीटला जातो की अशी जागा असते
शहरापासून दूर, की जिथे झाडं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत. अनेक वेळ तू झाडाकडे फुलाकडे बघत राहा, तरी तुला खूप परमेश्वराचा अनुभव येईल. ते झाड तुझ्याशी बोलायला लागेल. आणि काही माणसं आहेत जी झाडांशी बोलतात, काही माणसं जी आहेत की फुलांशी बोलतात, आणि फुलं अधिक प्रमाणामध्ये खुलतात, फळ मोठ्या प्रमाणामध्ये येतं झाडाशी बोलल्यामुळे. हे सुद्धा प्रयोग जगामध्ये झालेले आहेत, कारण त्याच्यामध्ये जीव आहे, तिथे देव वास करतो. वारा, झाडे, समुद्र, आकाश, तारे, पक्षी हे सगळे देवाच्या गौरवाचं गीत गातात, कारण ते देवाशी ते एकनिष्ठ आहेत. त्यांना देवाने निर्माण केलेलं आहे आणि देवानेच त्यांना अस्तित्व दिलेलं आहे, आणि ते तसंच तसं देवाशी वागतात. माणसाला हे माहीत आहे की माणसाला देवाने निर्माण केलेलं आहे, पण माणूस गद्दारी करतो. माणसाशी तर करतोच, पण अनेक वेळेला देवाशी करतो. पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर पर्यावरण म्हणजे आपला परिसर. पर्यावरण म्हणजे जमीन, आकाश, पाणी हे पर्यावरणाचे प्रमुख घटक आहेत, आणि यामधील जैविक आणि अजैविक घटक मिळून संपूर्ण परिसर किंवा पर्यावरण तयार होते. जैविक घटकामध्ये आपण मानव आणि सर्व प्रकारची जीव, वनस्पती, झाडं, झुडपं याचा समावेश आहे. तर अजैविक घटकांमध्ये हवा, आकाश, हवेतील सर्व वायू, सूर्यकिरणे, प्रकाश, सर्व प्रकारचे रासायनिक मूलद्रव्ये इत्यादी सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. आणि सर्व घटकांचा उपयोग करून जीवसृष्टी जीवित राहते. पर्यावरण जिवंत राहतं, कारण ह्या सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये अस्तित्व आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये मिलाफ आहे. ह्या एखादी गोष्ट मी नाहीशी करायला घेतली म्हणजेच आपल्याला मोबाईलचा खूप फायदा आहे. आणि मोबाईल आपला जो चालतो हा इंटरनेटच्या नेटवर्कद्वारे चालतो. याने हे नेटवर्क हवेमध्ये असतं, आणि ते नेटवर्क आल्यामुळे आपल्या परिसरातल्या सगळ्या चिमण्या नाहीशी झाल्या. जिथे जिथे ही टावर आले तिथे तिथे बरेचसे जीवजंतू नाहीशी झाले, कारण त्या व्हायब्रेशन मध्ये ती जी सगळी नेटवर्क आहे त्यामध्ये हे सगळं टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून पर्यावरण सुरक्षित तर मानव सुरक्षित हे आता थोडं थोडं जगाला कळायला लागलेलं आहे, आणि त्याविषयी खूप बोलायला लागलेले आहेत. त्याविषयी जागतिक आणि राष्ट्रीय अशा परिषदा आणि जागृती, आणि किंबहुना शाळेमध्ये आता तो विषय आलेला, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये काही वर्षांअगोदरपासून आलेला आहे. EVS म्हणजेच पर्यावरण की कसं राखलं जावं. आपले पाण्याचे साठे, ज्यात महासागर आहे, समुद्र आहे, नद्या, तळी, पाण्यातील जीवसृष्टी, पाण्यातील रसायनाचे घटक, त्यामध्ये आकाश, सूर्य, चंद्र, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मोठमोठी वाळवंट, वोल्कॅनो, हे सगळे पर्यावरणाचे घटक आहेत. आणि ते त्या त्या जागी तसं होणं आवश्यक आहे, आणि ते जर झालं नाही तर त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी होऊन त्याचं नुकसान मानव जातीलाच होत असतो. पाण्यातील जीवाणू, मासे आणि इतर जीवसृष्टी, समुद्रातील सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी, डोंगर असणं, डोंगरावरती झाडं असणं, हे सगळे जैविक घटक आहेत. पर्यावरणातील प्रत्येक जैविक घटक पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जबाबदार आहे आणि आवश्यक आहे. जमिनीवर सर्व प्रकारची वनस्पती, यामध्ये झाडं, झुडपं, पिकं, फळाची झाडे अन्न निर्मिती, ऊर्जा उत्पन्न करतात, आणि म्हणून यांना उत्पादक म्हणतात, कारण ते उत्पादन करतात. भात जर शेतामध्ये झालं नाही, जरी आता आपण सगळ्यांनी शेती सोडून दिली असली वसईमध्ये, तरी कोणीतरी शेतकऱ्याने जर भात पिकवलं नाही, भात जर शिजलं नाही, तर आपण खाणार काय? आपण केवळ पैसे खाऊ शकत नाही किंवा पैशांच्या नोटा खाऊ शकत नाही. आपण पाहतो की पर्यावरणात बदल करून जे काही माणसांनी केलेलं आहे, जंगलतोड केलेली आहे, समुद्रामध्ये भराव केलेला आहे, आणि मला माझं घर उंच करायचं आहे, मग गाव बुडलं तरी चालेल, मी गटर बंद केलेला आहे, मग गावाचं काय झालं तरी चालेल, त्याचा परिणाम संपूर्ण गावाला आणि संपूर्ण परिसराला फटका बसतोय. मला माझं सहकार्य आवश्यक आहे की मी फक्तच एकटाच गावात राहतो का? संपूर्ण गाव राहते, आपले सगळे परिसरी राहतात, आणि मी माझं घर सुरक्षित राहील किंवा माझ्या घरात पाणी शिरणार नाही एवढ्या पुरतं जर मी मर्यादित केलं, किंवा समुद्रात भर घालून मला दुसऱ्यांचं काही करायचं नाहीये, आणि मग तिथे जर सुनामी आली आणि मग तिथे लोक बुडली, तर तू समुद्रात राहायला गेलाय, समुद्र तुझ्या अंगावर नाही आला, तू समुद्राच्या अंगावर गेलेला आहे, आणि कधीतरी समुद्र तुझ्या अंगावरती येणार होता. खूप जंगलतोड केली, मग हे जे वातावरणाचा जो बिघडलेला समतोल आहे
किंवा पाऊस नीट पडत नाही, वेळेवर पाऊस पडत नाही, आणि मग त्यासाठी आपण लोणावळ्याला जातो. आणि लोणावळ्याला गेल्यावर आपण अरे खूप पाऊस पडतो, लोणावळ्याला पाऊस आहे, इकडे पाऊस नाही, तिकडे डोंगर आहेत, ते डोंगर ठेवले. आपण डोंगर सगळे विकले, जमिनी विकल्या, आणि आपण विकास विकत घेऊन आलो. आपण पर्यावरणात बदल करून जे काही केलं, त्यामुळे कदाचित माणसाला असं वाटत असेल की आम्ही प्रगती केली. त्याबरोबर मानवाने पर्यावरणासाठी जे काही केलं त्याची काळजी घेतली नाही, इत्यादीमुळे आज जगामध्ये हवामान बदलामुळे कधीही पाऊस पडतो. काही लोकांनी नोव्हेंबरला लग्न ठेवलं तरी घाबरतात, पाऊस आला तर. डिसेंबरला पण पाऊस येतो, पाऊस आला तर. पण आपण वसईकर, आपण काय घाबरत नाही. पाऊस येऊ काही हो, आम्ही आमचं व्यवस्थित वाजंत्री वाजणार आणि चिअर्स होणार आमचं, ते त्याला आम्हाला काय फरक पडत नाहीये. तुम्ही काय करत ते करा, आम्ही आमचं ह्या सगळ्या गोष्टी करणार. समुद्रातील पाण्याची आम्लता वाढत चाललेली आहे, आणि जे समुद्रातली जी जीवजंतू आहेत ते परत आपण मासे आपण घेऊन परत आपण मासेप्रिय माणसं आहोत. पण ते मासे कशावर जगतात, त्या समुद्रामध्ये काय काय सोडलं जातं त्यावरती आपलाही जीव अवलंबून आहे. नवनवीन रोगांचं संक्रमण असून त्यावर उपाय सापडत नाही, अशी आपली आजची स्थिती आहे. एक नवीन जो आजार आलेला, कोणाला त्याच्या आजाराचं अजून नामकरण झालेलं नाही, पण अचानक तुम्हाला ताप येतो, ताप येतच राहतो आणि तापातून बराच होत नाही. मग ते पुढे पुढे जाऊन 2-3 महिन्यामध्ये आमच्या सांडोरला जो विराज नावाचा मुलगा अमेरिकेला गेला होता, तो तिथे मरण पावला. मे महिन्यापर्यंत तो अगदी धडधाकट मेडिकल झाली आहे, अगदी व्यवस्थित आहे. तिथे जाऊन त्याला ताप येतो, तापाने आजारी पडतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, खूप दिवस राहतो, आणि तो ताप त्याचा जीवच घेतो. मी हॉस्पिटलमध्ये सांडोरचा पॅरिशफिश असल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये ट्रस्टी आहे, आणि ट्रस्टीच्या मीटिंगमध्ये मी हा विषय काढला की ह्या विषयावरती आपण काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे, हॉस्पिटल म्हणून आपली जबाबदारी आहे. तर त्यांनी सांगितलं की ह्या विषयावर अजून अधिकृतरित्या कसल्याही प्रकारचं संशोधन किंवा रिसर्च झालेलं नाही, कुठल्याही डॉक्टरने अजून काही सांगितलेलं नाही, आणि त्यामुळे आपण कशा पद्धतीने आपण त्यावरती प्रबोधन करणार. अलीकडे आपल्या देशामध्ये एक मोठा उत्सव पार पडला, गणपती उत्सव पार पडला, आणि ज्याला असं म्हटलं जातं की एकीकडे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं बिरुद मिरविणाऱ्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा 32 तास चालली, 24 तासापेक्षा जास्त, आणि मुंबईमध्ये 28 तास चालली. आणि या मिरवणुकीमध्ये जी आवाजाची जी मर्यादा होती, सर्वसाधारण आवाजाची मर्यादा दिवसा 65 डेसिमल आणि रात्री 45 डेसिमल असावी, त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुमच्यावर गुन्हा होऊ शकतो. पण ह्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आवाजाची मर्यादा 118 डेसिबल होती, आणि त्या आवाजामुळे अधिकृतरित्या 2 माणसांचा बळी गेलेला आहे. आणि डॉक्टर सांगतात किंवा जे त्याच्याविषयी कोण जास्त बोलत पण नाही. 2 ऑक्टोबरच्या दिवशी, महात्मा गांधीजी जयंतीच्या दिवशी गिरीश कुबेर यांनी लोकसत्तामध्ये याविषयी लिहिलेलं आहे की विसर्जन नेमकं कोणाचं झालं. आपण काही वेळा वाचत नाहीत, आणि वाचलं तरी आपण काहीतरी वाचतो. वाचा, लोकसत्ता अग्रलेख वाचा. मी लोकसत्तेचे का मी इथे जाहिरात करायला आलो नाही, पण चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतात, आपलं स्वतःचं मत त्या विचारावरून आपलं ठरवता येतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की कितीतरी लोकांचे कान खराब झालेले आहेत, याचा तपशील कदाचित बाहेर येणार नाही, पण हजारो लोकांचे निश्चित बहिरपण कमी अधिक प्रमाणामध्ये आलेलं असेल, कारण ज्या प्रमाणामध्ये तो आवाज झाला. मग ती मिरवणूक हॉस्पिटलच्या समोरून गेली, मिरवणूक लहान मुलं जे आजारी आहेत किंवा कोणी अभ्यास करते सगळ्यांच्या घराजवळून गेली, सगळ्यांनी तो आवाज ऐकला, कोणाकडे काही पर्याय नव्हता. काही जणांच्या खिडक्याच्या काचा फुटल्या एवढा आवाजामध्ये. आणि नंतर त्यामध्ये जी दुसरी नवीन फॅशन आलेली आहे की प्रकाशाची भिंत उभी करतात, आणि ते डोळे फोडणारे लाईट्स, मी डोळे दिपवणार असं नाही सांगत, आपल्या डोळ्याला त्रास होईल अशा लाईट्स आलेल्या आहेत. आणि त्या लाईट्स त्या अशा, आणि त्याची लागण आपल्याला पण झालेली, कारण आपण पण या देशातच राहतो ना, आपल्या सणाला पण आपल्याला पण लागण होती. आपल्याला कार्यक्रमामध्ये, आपल्या घरच्या कार्यक्रमामध्ये आपण कोणी विचार करत नाही. माझा नेहमी प्रश्न असो किंवा कुठे मी कार्यक्रमाला जात नाही, पण जेव्हा मी कार्यक्रमाला जातो तिथे जे काही वाजत असतं, हे तो जो डीजे ऑपरेटर असतो त्याला जे आवडतं ते वाजत असतं. मी त्याला सांगतो, अरे काहीतरी वसईतला लाव,
वसईचं गाणं लाव, लग्न आहे, तू काय ते छाती फोडणार असं तू काय ढोल कुटतोय ना, मला त्याची गरज नाही आहे. बरं ते ज्याच्या घरी कार्यक्रम आहे त्यांनी पैसे देऊन आणलाय त्याला छाती फोडायला, तो दुसऱ्या दिवशी पैसे घ्यायला येणार आहे, कोणच त्याला काही बोलत नाही आहे. आपण ते संगीत कशासाठी आणतो की त्या संगीताने एक वातावरण निर्मिती व्हावे, माझ्या मला प्रसन्न वाटावं, माझ्या हृदयाला आनंद मिळावा. मी जो कार्यक्रम आहे, माझ्या घरी जे पाहुणे आलेत त्याच्याशी मला बोलता यायला पाहिजे. आणि मग आपण त्याच्या कानात बोलावं लागतं, किती जोराजोरात बोलावं लागतं. माझ्याच घरी माझ्याच कार्यक्रमामध्ये मीच असं आमंत्रण देऊन आणलेली लोक आहेत आणि त्याचं आपल्याला कधी काही वाटत नाही. त्याने मला जे पाहिजे ते वाजवायचं, तुला जे पाहिजे ते नाही वाजवायचं. त्यासाठी मी तुला पैसे देत नाहीये, मी तुला यादी देतो, ही गाणी माझ्यासाठी वाजव, किंवा अशा प्रकारचं संगीत कानाला ऐकू येईल एवढ्यापर्यंत. ते माझी छाती धडधड करेल, छाती फोडेल असं मला नको. आज आपण पाहतो की ऋतुचक्रामध्ये होणारा जो बदल आहे आपल्याला प्रकर्षाने जाणवू लागलेला आहे. पूर्वीसारखा पाऊस पडत नाही, पडला तर खूप पाऊस पडतो आणि सगळं आपलं गाव बुडवून टाकतं. पुरेशी थंडीही जाणवत नाही. खूप जणांनी, आता खूप जणांची मुलं बाहेर वगैरे इथे ऑस्ट्रेलियाला अमेरिकेला वगैरे गेलेत, खूप चांगले चांगले कपडे आणलेत, पण आपल्याला ते घालायलाच मिळत नाही, कारण तशी थंडीच पडत नाही आपल्याकडे. थंडी आपण घालवून बसलेलो आहोत, पुरेशी थंडी नाही. पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. ओझोन थराची जाडी कमी झाल्याचं सूर्यकिरण थेट पृथ्वीवर पडत आहेत. चटका बसतो. तुम्ही ह्या दिवसामध्ये, आता ऑक्टोबरचे हीट आहे, 10 वाजता तुम्ही बाहेर उभे राहून दाखवा 5 मिनिटं, माझं डोकं दुखायला लागतं या वयात सुद्धा. ही 5 मिनिटाच्या वरती जर ही गरमी मी झेलली. सकाळी दुपारी आज आम्ही इथे होतो सगळे डिनरी फादर्स, इकडे हॉलमध्ये मीटिंग चालू होती, पण त्या गरमीने आतमध्ये सुद्धा गरमी जाणवत होती. आजार मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत आहेत, इन्फेक्शन होत आहेत, बाधा होत आहेत, व्हायरस, दमा, अस्थमा, रक्तदाब, मधुमेह, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड आणि विचित्र सगळे आजार, कारण आपण पर्यावरणाचं योग्य काळजी घेतली नाही. आणि सगळ्यात मोठा आजार म्हणजे लिव्हर सोरायसिस. लिव्हर खराब झालाय. लिव्हर नाही, दारू पितो असं सांग ना. हा दारुडा हे सांगायला वाटत नाही. पूर्वी मृत्यू झाल्यानंतर, डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, आता जनरली सगळं जनरल एक गोष्ट मिळते की रेस्पिरेटरी अटॅक, की हा हृदय चालायचं थांबलं. हृदय चालायचं थांबलं, पण कशासाठी थांबलं हृदय चालायचं? जेव्हा कोरोनामुळे मृत्यू होत होते तेव्हा प्रामुख्याने आम्हाला सांगितलं जात होतं, जर सर्टिफिकेट असेल तर कोरोनामुळे मृत्यू, तर कोरोनामुळे लिहा, म्हणजे आपल्याला एक रेकॉर्ड राहील पुढे. तसं पूर्वी जेव्हा एखादा अल्कोहोलिक किंवा मद्यपानामुळे माणूस मरण पावला असेल, अति दारू सेवनामुळे, तर तिथे लिहायला पाहिजे लिव्हर सोरायसिस, की किती जणांचा बळी लिव्हर सोरायसिसमुळे झाला. दारूने आपल्या सगळ्यांना मोहित केलेला आहे आणि दारू आपल्याला अतिशय प्रिय घटक असा झालेला आहे. आणि असं सांगतो की दारू सेवन करणाऱ्या 100 पैकी 13 लोक हे दगावतात, जीव गमावतात. हा अनामिक मद्यपी संघटनेचा अभ्यास आहे. आणि आपल्याकडे तर आपण बाप्तिस्मापासून तर 7व्या पर्यंत आणि महिन्यापर्यंत त्याशिवाय आपला कार्यक्रमच होत नाही. आणि पुन्हा एकदा आपण आपलं आरोग्य बिघडवितो. समाज अत्यंत वेदनेतून जात आहे, समाज अत्यंत दुःखातून जात आहे. मात्र कोणी मोठ्याने बोलत नाही, उघडपणे बोलत नाही. सगळेजण मेकअप करून सावरासावर करतात, माती ढकलतात त्याच्यावरती, परंतु विषय हाती घेत नाही, निडरपणे प्रदर्शन थांबवत नाही. आम्ही या फातिमा मातीच्या भेटीमध्ये आम्ही गावागावामध्ये मिसा करत आहोत, सांडोर पॅरिशमध्ये. तर तिथे आम्ही विषय घेतलाय, लोक काय बोलतील, लोकांना काय वाटेल, लोकांना आवडेल का. तर मी धर्मगुरू झाल्यापासून पहिली माझी नेमणूक मर्सेस येथे झाली होती, तेव्हा मी तिथे लोकांना सांगायचो, लोकांना काय वाटेल, लोक गेली खड्ड्यात, नाहीतर लोक तुम्हाला खड्ड्यात घालतील, बाहेर हात द्यायला उभे राहतील, परत पुढच्या कामाला जातील. मला काय वाटते हे फार महत्वाचं आहे माझ्या जीवनासाठी, माझ्या समाजासाठी. मला काय वाटते हे फार महत्वाचं आहे. काही निर्णय घेणं आवश्यक आहे. जेव्हा फादर दिब्रिटो जेव्हा सेंट थॉमस चर्च सांडोरमध्ये होते तेव्हा ते मोठ्या धडाडीने, हिमतीने की हे बंद करा, जे अनावश्यक गोष्टी आहे हे बंद करा. हे जे दारूचं प्रदर्शन करणं, फटाक्यांची माळ लावणं, हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. ज्या पद्धतीने आपण या सगळ्या गणतो, या फटाक्यामुळे
प्रदूषणच होतं, आवाजाचं प्रदूषण होतो, त्याच्यातून जो धूर निघतो त्याच्यामुळे धनुर्वात होऊन माणसं दगावलेली आहेत. आणि फटाके वाजवण्यासाठी फटाके बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये तिचे बालमजूर आहेत, तिथे जाऊन बघा काय परिस्थिती आहे. ते 30, 35, 40 वर्षा पलीकडे ते जगू शकत नाहीत. तो जो सगळा वायू आहे त्यांची हृदय, त्यांची फुफ्फुस ही कमकुवत करून त्यांना लवकर मृत्यू येतो आणि ते फटाके वाजवून आपण आनंद घेतो. आणि काहींना तर ते अपॉइंटच केलेलं असते, ते आकाशामध्ये मुलं जाऊन ते बघतात. परंतु हे आपल्यासाठी चांगलं नाहीये. आता हे दुसरे करत राहणार म्हणून आपण करत राहणार का? दुसरे करत राहणार, आपण करत राहिलो म्हणून आपलं गाव बुडायला लागलं. याचा उपाय आपल्याकडेच आहे. आणि म्हणून काही गोष्टी आपण जेव्हा फटाके लावतो तेव्हा आपण फटाके नाही पेटवत, आपल्या खिशातल्या नोटांना आगी लावतो. आपण ज्या नोटा कुठेतरी वापरात येऊ शकल्या असता, कोणाच्या तरी उपयोगात येऊ शकल्या असता. आणि म्हणून आपण ह्या देशात राहून आपण या देशासारखे नाही व्हायचं, आपण येशूसारखं व्हायचं. हे आपल्याला येशूने शिकवण दिलेली आहे. म्हणून हे आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत आणि ह्यातून जे काही आपल्या स्वतःसाठी फायदा आहे, जे काही 2 पैसे वाचतात किंवा 2 पैसे आपण सेव्ह करतो. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आपण करतो ह्या टाळणं आवश्यक आहे. आपण नुसतं पर्यावरणाविषयी बोलणं तेवढं योग्य नाही. मला फादर बॅप्टिस्ट यांनी मला विषय दिला आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं. मी माझी एक्सक्यूज सांगत राहिलो, फादर मला जमणार नाही, शक्य नाही. आणि हे मी बोलत असता 5 मिनिटांनी मी फोन ठेवला आणि 5 मिनिटांनी फादर बॅप्टिस्ट सँडोरला माझ्यासमोर उभे. हा विषय तुला घ्यावा लागेल. मला लाज वाटली, म्हटलं एवढा मान मला कशाला देतोस, खूप जण आहेत हा विषय बोलू शकतात. ते म्हणलं नाही, तू हा विषय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. माझी जबाबदारी वाढली, माझ्यावर थोडं दडपण आलं. म्हटलं वेगळ्या पद्धतीने मांडावा. आणि मग मी आमची तरुण मंडळी आहे, युवक युवती आहेत, त्यांच्याबरोबर मी घेऊन बसलो. म्हटलं उगाच कशाला मी जनरल तुम्हाला काहीतरी उपाय सांगू. आणि त्यांना मी सांगितलं की मला पर्यावरणाविषयी तुम्ही काय करतात आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया मी तुमच्या समोर ठेवतो. एक तरुण म्हणाला की फटाक्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे मी फटाके वाजवणं बंद केलेलं आहे. माझ्या कुटुंबात सुद्धा फटाके बंद आहेत, हा माझा निर्णय आहे. दुसरा एक तरुण म्हणाला की मला पतंग उडवायला आवडतं आणि पतंगाच्या धारदार ज्या मांजा आहे या मांजामुळे अनेक पक्षी मरतात, म्हणून मी पतंग उडवणं मी थांबवलं नाही, पण मी साधा धागा वापरायला सुरुवात केली. एक तरुणी मला म्हणाली की ऊर्जा बचतीला प्राधान्य देण्याची गरज असेल ते पहिला प्रथम घरातली विजेची उपकरणं मी आठवणीने बंद करते. बऱ्याच गोष्टी आपल्या चालू असतात, बऱ्याच गोष्टी रिमोटवरती असतात, त्यामुळे ती इन्स्ट्रुमेंट आपला बराचसा टीव्ही चालू असतो, आपण तो रिमोटवरती बंद करतो. किंवा इतर ज्या पंखे असतात, पंखा बटन चालू आहे, आपण ते रिमोटवरती वापरतो. तर ती सांगते मी ह्या सगळ्या गोष्टी बंद करते कारण त्याच्यातून वीज वाया जाते आणि वीज वाहून जाते, त्याचा उपयोग होत नाही. नंतर ती सांगते विजेचा वापर, गैरवापर टाळला पाहिजे. खूप लोकांनी आता आपण सगळेजण अधिकृत, पण वसईमध्ये असेही महाभाग होते, काही लोक घरामध्ये एसी आणला पण एसीची लाईट खांबावरून चोरीची लाईट घ्यायची, परत देवळात येऊन कम्युनियन घ्यायचं, वाचन पण करायचं. ह्या गोष्टी कुठे जुळत नाहीयेत ना. आपण फक्त इथे कर्मकांड करायला आलो आहोत का की मला वाचन दिलं आहे आणि मी वाचन केलं आणि लोकांनी माझी वाहवा केली. तो देवशब्द प्रथम मला समजला पाहिजे, मला तो स्वीकारता आला पाहिजे. ती सांगते मी घरातच नाही, मी ट्रेनमध्ये, कॉलेजमध्ये सुद्धा जिथे मला लाईट पंखा चालू आहे तिथे कोण नाही, मी बंद करते. त्याच्यातून काय होईल असा तिला प्रश्न केला जातो. गैरवापर टाळता येऊ शकतो. तर ती सांगते मी घरात एक बाग तयार केलेली आहे, घरामध्ये, आमच्या अंगणामध्ये आमच्याकडे जागा नाही, पण मी घरामध्ये एक बाग तयार केली आहे आणि त्यामध्ये मी दुर्मिळ वनस्पती लावलेल्या आहेत. मी तिला सांगितलं मला ती बाग बघायची आहे की तू असं काहीतरी करतेस म्हणून. त्याद्वारे त्याचं जतन करण्याचा मी प्रयत्न करते. याशिवाय पाण्याचा गैरवापर मी कटाक्षाने टाळते. मी पालीला होतो, आता मी सँडोरला आलो, तिथे फादर बॅप्टिस्ट डाबरे आहेत, मूळचे भुईगावचे. तर ते सुद्धा पाणी मोजून आणि वीज मोजून वापरतात. त्यांचं ते फिरणार रात्री 9 वाजता, कुठे लाईट चालू आहे, कुठे पंखा आहे. रोज देवळात ते जाऊन बघणार कुठे लाईट पंखा सुरू राहिलाय का, ते हॉलमध्ये जाऊन बघणार. आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला माझ्या लक्षात आणून दिलाय पंखा चालू होता, लाईट चालू होती, मी बंद केली, ती रात्रभर तशीच चालू राहिली असेल, ती वापर
त्याचा विना वापर किंवा त्याचा उपयोग झाला नसता. दुसरा एक मुलगा मला की मी विनाकारण गाडे आणि माझं कुंपण धुवत नाहीत, कारण त्याच्यामुळे नुसतंच पाणी वाया जातं. जेव्हा खरंच धुण्याची गरज आहे तेव्हा मी धुतो. कॉलेजमध्येही पाण्याचा मी अपव्यय कसा टाळता येईल हा मी प्रयत्न करतो. एक मुलगा म्हणाले की आमचं दुकान आहे आणि आम्ही प्लास्टिकच्या पिशव्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. आम्ही कापडी पिशव्या आणलेल्या आहेत आणि आमच्या फायद्यातून, दुकानाच्या फायद्यातून आम्ही ग्राहकाला कधी कधी कापडी पिशवी मोफत देतो. स्वतः देखील या नियमांचं मी आवर्जून पालन करतो. आणखीन एक तरुण मला म्हणाला की मी माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा रस्त्यावर कचरा टाकणं किंवा परिसरामध्ये कचरा करणं मला अजिबात आवडत नाही. एखाद्याने रस्त्यात, ट्रेनमध्ये, बसमध्ये जर कचरा टाकला, खिडकीतून थुंकला, तर मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. काही वेळेला भांडण होते, काही माणसं अंगावर धावून येतात, पण मी सांगायचं काम करतो आणि मी बऱ्याच वेळेला मी स्वतः कचरा उचलतो आणि डस्टबिनमध्ये मी टाकतो. यात मला कमीपणा वाटत नाही आणि मी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करतो, गरजेपुरता वापर करतो. एसीचा कमी वापर होईल अशी मी काळजी घेतो. गरजेपुरता माझी मी खोली थंड करतो, नंतर मी एसी बंद करतो. ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून सोसायटीत, गावामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये लाऊडस्पीकरच्या आवाजावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतो. गावात जाऊन लोकांना समजावून सांगतो की आवाज वाढल्यामुळे इतरांना, आजारी माणूस आणि वयोवृद्ध माणसांना त्यांच्या कानाला त्रास होऊ शकतो, हे मी सांगण्याचं काम करतो. आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी विजेची बचत करतो. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणं, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आपण फक्त बोलणं नाही तर याच्या काही सवयी आपण अंगीकारणं आवश्यक आहे. एक मुलगा मला म्हणाला की माझ्या दर वाढदिवसाला मी एक झाड लावतो. एकतर माझ्या घरात लावतो ना तर मामाकडे लावतो, जिथे जागा मिळेल तिथे मी दरवर्षी एक झाड लावतो. आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेवण वाया जाणार नाही, केक वाया जाणार नाही याची मी काळजी घेतो. आपलं बरंच जेवण वाया जातं आणि खूप लोक उपाशी झोपतात आणि ह्या जेवणाचा आपण दुसऱ्यांना उपयोग करून देऊ शकतो. आपण किती शिजवतो, किती आणतो आणि या अनुषंगाने आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. एका मुलाने मला सांगितलं की त्यांनी 2 कुंड्या केलेल्या आहेत, एक सुक्या कचऱ्यासाठी आणि एक ओला कचऱ्यासाठी. आणि ओला कचरा त्यांनी बाहेर ठेवला, त्याच्यामध्ये त्यांनी गांडूळ सोडलेले आहेत आणि त्याचं खत तयार करून ते परत बागायतीला वापरतो. आणि मला आश्चर्य वाटलं की माझ्या पॅरिशमध्ये मुलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं काम करतात. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी एक दिवस प्रवचन देणार सांडूर चर्चमध्ये की आपली मुलं एवढे पर्यावरणाविषयी सजग आहेत, जागृत आहेत आणि एवढं काम करत आहेत. फादर बॅप्टिस्ट यांनी सुद्धा ते ज्यावेळेला बहारेला होते तेव्हा हे गांडूळ खताचा त्यांनी प्रयोग केलेला होता. क्रिसटाई, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज फक्त हा नोवेनापुरता विषय नाहीये, तर आपण प्रत्येकाने थोडे थोडे प्रयत्न केले तर आपल्या गावातल्या पाण्याची पातळी सुद्धा आपण खाली नेऊ शकतो. आणि सगळ्यांना यापासून आपण सगळ्यांनी जर एकत्र प्रयत्न केले, कुठल्या आपला कोणा पक्ष किंवा कुठला विचार किंवा कुठली संघटना ह्यावरती आपण बोलत नाही, आपण सगळे मिळून जे काही बिघडलेलं आहे, समतोल बिघडलेला आहे, हे सगळे विचार करून सगळ्यांनी त्याला हातभार लावून काही ना काही गोष्टीचा त्याग करावा लागेल. तर त्याद्वारे आपण पुन्हा एकदा ह्या समतोल राखू शकतो आणि त्यासाठी आपल्याला फातिमा मातेची मध्यस्थी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण उभे राहूया. आपले सर्व हेतू आपण परमेश्वराला सादर करूया. विनंत्या. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद गायनात असेल. आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी प्रभूची सुवार्ता घोषविण्याचे कार्य करीत आहेत. प्रभूच्या प्रेमाचा संदेश जगभर पसरविण्यास परमेश्वराने त्यांना कृपाशक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. वाढते औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या व निसर्गावरील वाढते अतिक्रम ह्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारीची जाणीव आपल्या प्रत्येकाला व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
आपल्या देशामध्ये अनेक संस्था पर्यावरण क्षेत्रात कार्य करतात. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. आपल्या देशास पर्यावरण संवर्धन, संरक्षण ह्यासाठी ठोस उपाययोजना राबविता यावी व त्याद्वारे पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले पर्यावरण, आपले घर आणि आपला परिसर यामध्ये परस्पर संबंध आहे. परिसराची म्हणजेच वातावरणाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ही जाणीव आपल्याला व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पुढील हेतूंसाठी फातिमा मातेकडे प्रार्थना करूया. कुटुंबात सदैव शांती, प्रेम, ऐक्य निर्माण व्हावे म्हणून, कुटुंबात रोज रोजरीची प्रार्थना केली जावी म्हणून, आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून. आपण प्रार्थना करूया. या मिसाचा हेतू कॅथरीन डॉमिनिक कोलासो यांच्या आत्म्यासाठी, त्याचप्रमाणे आज जे वाढदिवस साजरा करत आहेत लिओरा कोलासो, सॅन्ड्रा डिसा, स्टीवन गोम्स, जे आजारी आहेत, ज्याने आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे, जे हॉस्पिटलमध्ये आहेत, परदेशी आहेत, प्रवासात आहेत, या सर्व व्यक्तीची आपण आठवण करूया. या सर्व व्यक्ती आपण या वेदीवर आणूया. आणि खास करून आपला जो मोठा प्रश्न आहे चुळणेकरांचा, पर्यावरणाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, जो आपल्याला दरवर्षी पावसाळ्यात भेडसावत असतो, त्यासाठी आपण खास प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्ही अगदी कळकळीने तळमळीने आमच्या विनंत्या तुझ्या पायाशी ठेवलेल्या आहेत. फातिमा मातेच्या मध्यस्थीद्वारे आमच्या सगळ्या विनंत्या तू मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
बंधू भगिनी, माझे आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. तुझ्या ग्राचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या समर्पणाचा प्रसन्नतेने स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतकने प्रभूकडे लाव. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. प्रेम भावनेने आम्ही प्रभू येशूच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अडळ अशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाची परतण्याची वाट पाहतो. म्हणून दूताच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझ्या मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचं रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचं रहस्य. करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत जोझफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परमपित्याला संबोधून अनिष्टापासूनी देगा मुक्ती जीवनात शांती पसरावी. अमुचे नयन वाट पाहतात कधी प्रभू ख्रिस्त येईल तो. ओवरी आम्हाला पापांची वसन चिंतेच्या दर्शना धावू नको. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझे बसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. तुमच्या अंतर्यामी. आपण आता एकमेकात शांती वंदन करूया. प्रभूची शांती असो.
परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या बलिदानात आम्ही ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो. या बलिदानाद्वारे आम्हाला शारीरिक व मानसिक दृष्ट्या मुक्त कर आणि ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र व पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर सदा राहो. जा मिसाल संपली आहे. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे, म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा जीवन नकोसे वाटते, तेव्हा आमच्या जवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सौजळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास.
जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालीन सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून यावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्या जवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. आपली विनंती व हेतू मर्या मातेच्या चरणी ठेवूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. कृपया खाली बसा. आजची उपासना सोसायटी गाव परिवार यांनी सादर केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. उद्या नव्याचा शेवटचा दिवस. विषय आहे लहान मुलांची जडणघडण व त्यांच्यावरील संस्कार. आणि मुख्य पुरोहित आहेत फादर किरण लोपिस. उपासना आहे संडे स्कूल शिक्षक. आज आपला विषय होता पर्यावरण जागृती आणि प्रवचनकार होते फादर रेमंड रुमॉ. ऑफकोर्स आता फादर रेमंड नाही आहेत, परंतु मला वाटतं त्यांनी अगदी विस्तृतपणे हा पर्यावरणाचा प्रश्न आपल्या समोर ठेवलेला आहे. पर्यावरण एक अंग नाहीये, तो राजकीय झालेला आहे, तो सामाजिक झालेला आहे, तो मानसिक देखील झालेला आहे, तो शारीरिक देखील झालेला आहे. आपण पाहतो कसे लोक पाणी घरात शिरलं कसे त्यांना शारीरिक प्रॉब्लेम आहेत, त्याच्यावर कसा परिणाम होतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणूनच मला अगदी आपल्याकडे अनेक लोक प्रयत्न करत आहेत, अनेक संघटना प्रयत्न करत आहेत, पुढे येत आहेत. फार चांगली गोष्ट आहे. परंतु हा प्रश्न आपल्या अगदी तळमळीचा आणि कळकळीचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नासाठी आपण सगळ्यांनी यामध्ये पडायला हवं. मी सुरुवातीला पडत नाही, कधी कधी राजकीय असतो, मग फादर तुम्ही त्याच्यात पडू नका. परंतु मला राजकारण काय करायचं नाही, मी स्पष्ट सांगतो. मला राजकारण कळत नाही, परंतु मला वाटतं माझे लोक तिकडे पाण्यात आहेत, काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणूनच जो कोणी ह्या प्रश्नासाठी हात घालेल त्याला माझा सपोर्ट आहे. माझाच नाही, आपले फादर रॉबर्ट देखील, म्हणजे आम्ही पॅरिसच्या वतीने बोलतो, आमचा सपोर्ट आहे. कदाचित आम्ही तिकडे नसू, कारण काही प्रश्न असतात डायरेक्टली आपल्याला इन्व्हॉल्व होता येत नाहीत. परंतु आपल्याला महत्त्वाचं काय पाहिजे, पुष्कळ गोष्टी केलेल्या आहेत, पण रिझल्ट आला का? रिझल्ट आहे तसंच आहेत. एवढ्या वर्षी आपण प्रयत्न करत आहोत, रिझल्ट येत नाही. आणि म्हणून मी काय सांगतो बघा, मांजर काळी असो का पांढरी असो, तिने उंदीर मारला पाहिजे, बरोबर की नाही? उंदीर मारला म्हणजे रिझल्ट झाला पाहिजे. रिझल्ट ओरिएंटेड आपण काम केलं पाहिजे. आणि हा रिझल्ट म्हणजे काय की आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटला पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आज फादर रेमंडने
फार उपयुक्त अशी अगदी माहिती आपल्याला दिलेली आहे. हा पर्यावरणाचा प्रश्न फार जिकरीचा झालेला आहे. तर आपल्या चुलण्यासाठीच नाही तर जगाचा प्रश्न आहे. परंतु आपण आपल्यासाठी जरी विचार केला तरी आपण तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यात भाग घ्यायला पाहिजे. असं सांगू शकत नाही तुम्ही पुढे मी कपडे सांभाळतो, नाही, आपण सगळ्यांनी त्यात भाग घेतला पाहिजे. आणि मी सोडणे एक व्हावं ऐक्यासाठी मी त्याला पहिलं प्राधान्य देईन. ज्या गोष्टी आपल्याला डिवाइड करतील त्याच्यामध्ये मी पडणार नाही. माझं प्राधान्य असेल एक म्हणून, एक संघ, एक बॉडी, एक पॅरिश, एक कळप, एक मेनपाळ म्हणून त्याचा प्रयत्न असेल. आणि म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न करूया. सगळ्यांनी आपलं योगदान द्यायचं आहे. सगळ्यांनी दूध टाकायचं आहे. कोण पाणी टाकतील ते काय कामाचं नाहीये. सगळ्यांनी काय टाकायचं आहे? दूध टाकायचं आहे. सगळ्यांनी आपलं योगदान द्यायचं आहे. तर हा मोठा प्रश्न आहे. आपण एकत्र यासाठी काम करूया. जे काम करत आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देऊया. त्यांचे प्रयत्न देखील नक्कीच फळास येतील अशी आपल्याला आज आहे. म्हणजे आपण नक्कीच मांजर मारू शकू. उद्या फार महत्वाचा दिवस आहे. उद्या काय दिवस आहे? 13 ऑक्टोबर. आपण फातिमा मावशी ऐकलेलं आहे. उद्या खरं पाहिलं तर आपला ॲक्च्युअल दिवस आहे. आणि म्हणून सकाळपासून आपलं चर्च प्रार्थनेसाठी, चिंतनासाठी उघडं असणार आहे. आपण आता पुष्कळ ऐकलेलं आहे. पुष्कळ ऐकलं, बस झाला आता. नाही तर आमचे शिक्षक सांगायचे नळी तुंकली सोनारे इकडून तिकडे गेली वारे. तर उद्या आपल्याला काय करायचं आहे? चिंतन करायचं आहे. या बसा आणि मग 3 वाजता डिवाइन मर्सीची प्रार्थना, पवित्र साक्रामेंटची आराधना, पवित्र साक्रामेंट एक्सपोज केलं जाईल, प्रार्थना केली जाईल. 4 वाजता कुंभसार साठी धर्मगुरू उपलब्ध असतील. तर प्रार्थनेमध्ये आपण सहभागी आणि संध्याकाळी मिसाला आपण नेहमीप्रमाणे यायचं आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. बहुसंख्येने या नव्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायचं आहे. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बल आणि पापी आहोत. अस्थितेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्यावर कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमच्या ऐक्य पाहू दे. म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्वकाल कार्य करतोस. त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन.